काही लोकांना वाटतो की रिक्षा व्यवसाय खूप चांगला आहे चांगला, पण प्रत्येक गोष्टीमध्ये कष्ट करावं लागतं. रिक्षा व्यवसाय असा आहे की सकाळी जर तुम्ही 8-7ला जर गेला तर संध्याकाळी 9-10 वाजता घरी आला तरच तुम्हाला थोडेफार पैसे शिल्लक राहतात. आणि ह्या रिक्षा व्यवसायामध्ये सगळं मणका, कमरेचं आणि सगळ्या शरीराची वाट लागते. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की रिक्षा व्यवसाय. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही कुठल्याही गोष्टीत कष्ट कराल तरच तुम्हाला तिथं लक्ष्मी येणार आहे, तिथंच तुम्हाला यश भेटणार आहे. मग तो व्यवसाय कुठलाही असावा. फक्त एवढंच की रिक्षा व्यवसायामध्ये आपण जेव्हा वाटेल तेव्हा काम करू शकतो. ही एक रिक्षा व्यवसायामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची फायद्याची गोष्ट आहे. त्यामुळं आणि प्रत्येक रिक्षावाला हा स्वतःच्या कुटुंबासाठी जगतो, स्वतःच्या कुटुंबासाठी कष्ट करतो. आता तो काळ गेला की रिक्षावाले फालतूक आहेत, रिक्षावाले दारू पिऊन गाड्या चालवतात. हा काळ गेला. आता प्रत्येक रिक्षावाला स्वतःच्या कष्टासाठी आणि स्वतःच्या परिवारासाठी गाडी चालवते. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणि कुठल्याही व्यक्तीला रिक्षावाल्याला नाव ठेवण्या अगोदर 10 वेळेस विचार करा की तो रिक्षावाला सुद्धा एक कुटुंबाचा प्रमुख आहे. त्यावेळेस त्या रिक्षावाल्याला नाव ठेवा. नाहीतर सहसा रिक्षावाले सगळेच 99% रिक्षावाले चांगलेच आहेत. एखादा अपवाद रिक्षावाला आहे की तो दारू पिऊन गाडी चालवतो आणि त्या अपवाद रिक्षावाल्यामुळं सगळ्या रिक्षा चालकांना वाईट बोलणं खावं लागतं. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सगळ्यात अगोदर आपण ज्या व्यक्तीकडे जातो तो रिक्षावाला असतो. ही गोष्ट कायम विसरू नका. धन्यवाद.